नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या खास अशा टिप्समध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, ज्या तुम्हाला रोजच्या वापरामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये भरपूर अशा कामं येतील किंवा ह्या टिप्स तुम्हाला आत्तापर्यंत माहीत होती का? हे देखील मला नक्कीच सांगा. तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न लावता. तर सर्वात आधी जी टिप्स आहे ती आहे कोथिंबीरविषयी. जेव्हा पण आपण मार्केटमधून किंवा बाजारमधून कोथिंबीर आणतो ना, तर कोथिंबीर आपण लगेचच काय करतो की प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये पिशवीमध्ये ठेवून देतो आणि आधीच जर कोथिंबीरीला जर जास्त पाणी मारलं असेल तर त्यामुळे कोथिंबीर लगेचच सडते. तर त्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. बाजारातून जेव्हा पण तुम्ही कोथिंबीरची जुडी आणताल ना, तेव्हा ती उभी करून ठेवायची आहे कमीत कमी अर्धा ते 1 तास आणि त्यानंतरच तुम्ही इथं ग्लासमध्ये मी बघू शकता, मी ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे. किमान कोथिंबीरीची मुळं बुडतील इतपत पाणी ग्लासमध्ये घ्यायचं आहे आणि ग्लासमध्ये अशा पद्धतीने मी इथं कोथिंबीरीच्या 2 जुड्या आहेत ना, त्या उभ्या करून ठेवलेल्या आहेत. जर तुमच्याकडे फ्रीज नसेल ना, तर तुम्ही कोथिंबीर जास्त दिवस टिकण्यासाठी किंवा ताजी टवटवीत राहण्यासाठी अशा पद्धतीने पाण्याचा वापर करून आणि ग्लासचा वापर करून कोथिंबीर ठेवू शकता. तुमच्याकडे फ्रीज नसेल तर अशा पद्धतीने ठेवू शकता किंवा फ्रीज असेल तरीसुद्धा ठेवू शकता, पण बाजारातून आणल्यानंतर तिला कमीत कमी अर्धा ते 1 तास बाहेरच ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरी जी टिप्स आहे महत्त्वाची म्हणजे च्युइंगम विषय. तर मुलं बऱ्याच वेळा च्युइंगम वगैरे खातात आणि इकडं-तिकडं टाकून देतात आणि बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्यासोबत असं कधी झालं सुद्धा असेल की कपड्याला वगैरे ना च्युइंगम लागतं. तर ते च्युइंगम लागलेलं फक्त मिनिटामध्ये कसं काढायचं तेच मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळा आपण डायरेक्ट जर च्युइंगम काढायला गेलं तर त्याचे काही ना काही तुकडे किंवा भाग त्याचा तसंच कपड्याला चिटकून राहतो किंवा बऱ्याच वेळा तुम्ही ऐकून सुद्धा असाल की केसामध्ये सुद्धा च्युइंगम चिकटलेला आहे. तर कपड्याचं च्युइंगम कसं काढायचं? तर इथं आपल्याला पाहिजे तो म्हणजे बर्फाचा तुकडा मी इथं घेतलेला आहे. जेवढं चिंगम आहे तेवढ्या आकाराचा मी तो बर्फाचा तुकडा घेतलेला आहे. तो अगदी 5 मिनिटं आपल्याला ह्याच्यावरती असाच ठेवायचा आहे आणि 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बर्फ काढून की जे काही चिंगम आहे ना कपड्याला चिकटलेलं होतं ते लगेचच ह्या बर्फाला चिटकवून आलेलं आहे. लगेचच निघतं. तर अशा पद्धतीने तुम्ही भविष्यामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये तुम्हाला ह्या टिप्सचा नक्कीच फायदा होईल किंवा उपयोग होईल. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ आताच सेव्ह करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील नक्कीच सांगा. पुढची अजून एक महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे आपण जेव्हा एखाद्या सणाला किंवा इतर वेळेस कधी पण मिठाईचे बॉक्स आणतो ना, तर मिठाईचे बॉक्स आहेत ना ते आपण टाकून देतो कचऱ्यामध्ये फेकून देतो. त्या मिठाईच्या बॉक्स आपण सुंदर असा महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचे कानातले वगैरे ठेवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. तर साड्यांमध्ये ना अशा आकाराचे फोम किंवा असे बारीकच स्पंज मिळतात ना, तर तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि कानातले जे काय आहेत ना एकाच ठिकाणी अशा पद्धतीने जर ठेवले तर टापटीपणा दिसतो, व्यवस्थित दिसतात, एका ठिकाणी राहतात आणि त्याचे डायमंड वगैरे आहेत ना ते कुठं पडत नाही, एकाच ठिकाणी राहतात. त्याची पॉलिश देखील जात नाही, चमक जात नाही अशा पद्धतीने आणि डब्यामध्ये जर एकाच ठिकाणी ठेवली ना तर ते कानातले वगैरे लवकरच सापडत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही मिठाईच्या बॉक्सचा उपयोग नक्कीच करू शकता. त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे सर्व महिलांसाठीच आहे. बघा जेव्हा पण आपण नेल पॉलिश किंवा नखपालिश जेव्हा आपण नखांना लावतो ना, तर बऱ्याच वेळा आपण जेव्हा स्वतः लावतो तर नखपालिश लावताना जेव्हा पण आपण नखपालिश पुन्हा त्या बॉटलमधून घेण्यास बघतो ना, तर बऱ्याच वेळा काय ना बॉटल सांडण्याची खूप शक्यता असते ना, अशा वेळी तुमच्यासोबत असं झालं सुद्धा असेल की नखपालिश लगेचच सांडली असेल बाटली, फरशी खराब होते, फरशीवरती डाग राहून जातात किंवा नखपालिश सांडते. तर आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, जे आपलं महिलांचं किंवा लेडीज आपण केसांना क्लचर वगैरे लावतो ना, त्या क्लचरमध्ये आधी नखपालिशची बॉटल अडकून ठेवायची. म्हणजे नखपालिशची बॉटल आता सांडणार नाही अजिबात. आणि त्यानंतर तुम्ही नखपालिश लावण्यासाठी अशा पद्धतीने घेऊ शकता, जेणेकरून नखपालिश सांडणार नाही, पसारा होणार नाही, काम वाढणार नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने नखपालिश लावण्यासाठी प्रत्येक वेळी ही ट्रिक वापरली तरीही चालेल. त्यानंतर अजून जी महत्त्वाची टिप्स आहे पुढची ती म्हणजे केळाविषयी. आपण बाजारमधून जेव्हा आपण केळं वगैरे आणतो ना, तर केळी आपण म्हणजे लवकर पिकतात आणि बऱ्याच वेळा तुमच्यासोबत पण असं झालं असेल की जे आपण किती पण कच्ची केळं आणली ना, तरी पण ती लवकर पिकतात, खराब होतात, सडतात. त्यामुळे ते आपल्याला लवकर टाकून द्यावी लागतात. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, की जी काही केळी आहेत ना, आणल्यानंतर ती कशा पद्धतीने ठेवायची आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमची पण केळी लवकर खराब होणार नाही. तर त्याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याला इथं पाहिजे तो म्हणजे टिश्यू पेपर. एखादा टिश्यू पेपर इथं घ्यायचा आहे आणि केळाची जी काही देठ आहे ना, देठाच्या बाजूला अशा पद्धतीने संपूर्ण
हा टिश्यू पेपर इथं गुंडाळून ठेवायचा आहे देठांना. आणि त्यानंतर केळं जी ठेवायची आहेत ना, ती अशी पालथी ठेवायची आहेत, उतानी वगैरे ठेवायची नाही आहेत. म्हणजे केळांची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे, मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने जर केळं तुम्ही ठेवली ना, तर जास्तीत जास्त दिवस टिकतात. केळी खराब होत नाही, ते फेकून देण्याची गरजच पडणार नाही आणि लवकर पिकणार सुद्धा नाही. अशा पद्धतीनं तुम्ही केळी नक्कीच ठेवू शकता. तर आजची या सर्व टिप्सपैकी तुम्हाला कोणती टिप्स आवडली ते देखील नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आवडल्यास लाईक करा.